पण सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, पण आजचा व्हिडिओ जरा महत्त्वाचा आहे. कारण डिझाईन बनवल्यानंतर प्रिंटला देताना खूप प्रॉब्लेम येतात बऱ्याच जणांना. डिझाईन कशी प्रिंटला द्यायचे, काय प्रॉब्लेम येतात ते सांगतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला. आणि जास्त व्हिडिओ मोठा नाही करणार आहे मी. तुम्हाला डीपमध्ये सांगून टाकतो काय कसं आहे. तर सर्वात पहिले मी फोटोशॉपमध्ये समजा ही डिझाईन बनवलेली आहे. खूप जुनी डिझाईन आहे माझी. तीच ओपन केली मी तर समजा. आपण जेव्हा CMYK डिझाईन देतो, आधी कसं व्हायचं, सगळे कोरलमध्ये करायचे जास्त डिझाईन. फोटोशॉपमध्ये कोण करत नव्हतं. फोटोशॉपमध्ये जास्त करून ना फोटो एडिटिंग वगैरे नाही का, म्हणजे जास्त फोटोग्राफीसाठी यूज होत होता सॉफ्टवेअर. नंतर हळूहळू सिनेमॅटिक डिझाईन वगैरे बनवून आपण प्रिंटला द्यायला लागलो. पण कधी कधी समजा जुन्या वगैरे मशीन वगैरे असं ना, त्यामध्ये प्रिंट खूप अशी डार्क दिसती, भडक दिसती. तर ते काय होतं, समजा आता ही प्रिंट केली ना, हा जो कलर आहे आपला, तर हा अजून थोडा डार्क होणार आहे. आणि आपण समजा लई डार्क कलर घेतला ना, असा लाल भडक असा चॉकलेटी वगैरे नाही का अशामध्ये, तर तुमची डिझाईन अजून डल होणार आहे. तर काय करायचं, आणि डिझाईन फाटती पण. खूप जण म्हणतात डिझाईन प्रिंटला दिल्यावर फाटते. का फाटते? तुम्ही डिझाईन बनवताना ना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे साईज आहे. तुम्ही काय साईज घेते त्यावर आहे. समजा आता तुम्ही साईज क्रिएट करताना, आता खूप जण काय करतात, सेम प्रिंट आहे म्हणून CMYK कलर घेतात. बरोबर आहे त्यांचं, पण चुकीचं नाही. पण विषय काय होतोय, तुम्ही कॅमेरा वगैरे जे काही इफेक्ट आहे ते तुम्ही यूज नाही करू शकत. समजा इथं मी CMYK कलर घेतला आणि समजा इथून मी कॅमेरावर जर गेलो ना, तर मी कॅमेरावर यूज नाही करू शकत. त्यामुळं काय करतात, खूप जण काय करतात, RGB मध्ये डिझाईन करतात, मग नंतर CMYK मध्ये कन्वर्ट पण करतात. आणि साईज महत्त्वाची आहे. समजा तुम्हाला 5x5 ची साईज आलेली आहे. आता मी डायरेक्ट इथं 5x5 घेतलेली आहे. समजा हॉलला डिझाईन लावायची, मी 5x5 साईज घेतली आणि साईज खूप कमी येते. समजा 10x10 असेल तर मी 300 रेझोल्युशन घेऊ शकतो. पण इथं 5x5 आहे, मग मला इथं नाही का 800-900 रेझोल्युशन ठेवावंच लागणार आहे. मग तुम्हाला ऑप्शन दुसरं पण आहे. तुम्ही काय करायचं, समजा इथं 5 आहे ना, तर समजा इथं मी 12 टाकतो. म्हणजे किती झालं आपलं, 60 झालं ना. कारण 1 फीट 12 इंच असतं. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर बी काढू शकता. समजा 1 फीट आपलं 12 इंच आहे. समजा 1 फीट 12 इंच आहे. समजा आता आपण काय करू, 5 आहे ना, 5 गुणिले 12 करू, तर बरोबर 60 आलेले आहे. आता इथं समजा तुमची साईज वेगळी असते, 6 असते, मग तुम्हाला परत तिथं स्टार टाकून तुम्ही असं 72 वगैरे करू शकता. म्हणजे हे इंचेसमध्ये झालं. पण जास्त आपण काय करतो, डायरेक्ट 5x5च घेतो आणि रिझोल्युशन जास्त घेतो. तर तुम्ही जर आशेने जर गेले ना, समजा 60x60 म्हणजे 5x5 फीटमध्ये झालं आणि इंचेसमध्ये 60x60, मग तेव्हा तुम्ही रिझोल्युशन कमी ठेवायचं. मग तेव्हा तुम्ही 72 वगैरे 100 वगैरे ठेवू शकता. पण मी आता इथं 5x5च घेतो. तुम्ही जास्त म्हणजे ह्याच्यामध्ये जाऊ नका, मी शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला. तुम्ही 5x5 मध्येच घ्यायचं, रिझोल्युशन फक्त जास्त ठेवा. इथं RGB कलर ठेवा. आता बॅकग्राऊंड तुम्हाला जे पाहिजे ते ठेवा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, इथं कलर प्रोफाईल आहे. तर ह्याच्यामध्ये बी तुम्हाला नाही का sRGB करायचं आहे आणि इथं साईज तुम्हाला क्रिएट करायची. तसंच मी इथं केलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही RGB. तुम्हाला अजून बघायचं असेल इथं मोडमध्ये येऊन तुम्ही बघू शकता का RGB कलर. बस एवढं गोष्ट आहे. समजा आता हिला मी CMYK कलर केला, बघा डिझाईन कशी दिसते. CMYK झालेली बघा. कलर बघा कसे डल झाले. जो लाल कलर आहे ना, इथं बघा तुम्ही फक्त आता बघितलं, कलर डल होते ते. आणि तुम्हाला अजून शॉर्टकट कीने करायचं ना, तुम्ही Ctrl Y करू शकता. हे शॉर्टकट कीनी पण करू शकता तुम्ही. इथं बघा RGB प्लस CMYK. ते CMYK कलर आहे, तुम्ही अशी बी प्रिंटला देऊ शकता. आणि तुम्हाला जर वाटलं डिझाईन आमची अजून डल होणार आहे, मग तुम्ही थोडं त्याचं लेवल वगैरे वाढू शकता किंवा मग कॅमेरा रॉमध्ये थोडं ॲडजस्ट करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे फोटो. तुम्ही जेवढे चांगले HD फोटो यूज करणार ना, तेवढी तुमची डिझाईन चांगली येणार आहे. आता तुम्ही बरेच जण म्हणता डिझाईन फाटली आमची, फोटो ब्लर झालेत. तुम्ही फोटोच आधीच ब्लर घेतले असणार आहे किंवा तुम्ही कट करताना त्याला किंवा फोटो ह्याच्यावर टाकताना कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं नसेल. आता कधी पण माझ्या डिझाईनमध्ये ना फोटो हे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टच असतात. कारण मी सारखं फोटोची साईज कमी जास्त करत असतो. बाकी तुम्ही दुसऱ्या गोष्टी माझ्या हे बघणार, रास्टर आहे तिथं बलूनचं पण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. बाकी मागचा फोटो असेल तो पण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे जेवढे काय फोटो यूज करतो ना आपण, त्याला रेमिनी वगैरे मारून यूज करत असतो. समजा फोटोची क्वालिटी कमी आली असेल तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि फॉन्ट पण बघू शकता तुम्ही. आता इथं झूम केलं की तुम्हाला फाटलेलं दिसणार आहे, पण तसं नाही, ते प्रिंट केली की ओके होऊन जाते. तर अशी गोष्ट आहे महत्त्वाची, साईज. परत फोटो HD यूज करायचे आणि कलर पण जास्त हे नाही करायचे. आता ह्याच्यामध्ये आपण कलरमध्ये बघू शकता, मी जास्त ग्रेडियंटवरनंच गेलो आहे वरती. रेडीमेड आता मी सर्वात वरची जी आपण हे केले ना, हे डिलीट करतो.
आणि मग तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, डिझाईन करताना मी जास्त करून आधी अलाइनमेंट करून घेतो फोटो वगैरे, आणि त्यानंतर मी हे करत असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये पण मला समजा काय करायचं असेल ना, इथं मी चेंज करू शकतो का. अशी डिझाईनमध्ये पण डिझाईन बघा कशी दिसते. हे बघा, म्हणजे तुम्हाला नंतर ऑप्शन खूप आहे. तुम्ही बॅकग्राऊंडचा कलर वगैरे चेंज करून जो मॅच होऊन तो टाकू शकता. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही डायरेक्ट बॅकग्राऊंडपासून बी सुरुवात करू शकता. तर माझं महत्त्वाचं एवढंच होतं, तुम्हाला डिझाईन द्यायची असेल पुढं सेम वाक्यामध्ये, तुम्ही आधी सेम वाक्यामध्ये नका करू, RGBमध्ये करून हे करा. छोटं नाव वगैरे असेल ना, फक्त नॉर्मल डिझाईन आहे त्यामध्ये काही डिटेल्स नाही, तर तुम्ही डायरेक्ट सेम वाक्यामध्ये डिझाईन करू शकता. पण असल्या डिझाईन ना तुम्हाला आधी RGBमध्ये करून नंतर तुम्ही सेम वाक्यामध्ये करू शकता. हे बघा, इथं CMYK कंट्रोल वाय केलं ना मी, परत परत RGB होऊन जाईन ते. हे बघा, आता RGB कलर बघा कसा चेंज होतो. हे बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सडल बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद. तर बरेच जण नाही का, म्हणजे बोलतात ना, ते ज्याला शिकायचं ना तो कसं पण शिकतो. आता खूप जण, एक नाही दोन नाही, असे बरेच जण आहेत ज्यांना आपल्या व्हिडिओचा खूप फायदा होतोय. म्हणजे क्लास लावून सुद्धा त्यांना बऱ्याच गोष्टी नाही तर शिकायला भेटल्या. तर तुम्हाला अजून एक सांगतो, ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे, पहिल्यांदा व्हिडिओवर आलेत तुम्ही, हा व्हिडिओ मी मुद्दाम लास्टला टाकलेला आहे, कारण लास्टपर्यंत जो व्हिडिओ बघतो ना त्यासाठी आहे. तर प्लेलिस्टमध्ये गेले ना तुम्ही, तर इथं तुम्हाला नाही का बरेच काय प्लेलिस्ट भेटतील. त्यामध्ये मी ब्रश दिलेले आहेत माझे स्वतःचे, परत थंबनेल एडिटिंग सांगितलेली आहे, परत डिजिटल पेंटिंगचं बी दिलेलं आहे, परत फ्रेम कशी बनवायची फोटो फ्रेम ते सांगितलेले, परत लोगोचा आसन, परत वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ फिल्मोरामध्ये कसा बनवला जातो ते पण मी इथं सांगितले. परत काय मी अगोदर PhD दिल्या होत्या फ्रीमध्ये, खूप सारा डाटा त्या आहेत. परत ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोटोशॉपचा बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे. त्या कोर्स हा फ्री आहे, 5 व्हिडिओ आहेत, आणि या 5 व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स शिकायला भेटेल. म्हणजे जे काय फोटोशॉप आहे, टूल्स असन, ऑप्शन बार असन, लेअर पॅनल काय काम करतो, लेअर पॅनलवर खास करून सेपरेट व्हिडिओ आहे त्यामध्ये 45 मिनिटाचा. तर पूर्ण डिटेलमध्ये फुल डीपमध्ये जाऊन शिकवलेलं आहे. प्रत्येक टूल कशा प्रकारे वर्क करतो ते पण सांगितलेलं आहे. ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. क्लासमध्ये मोजके टूल शिकवले जातात, तेवढं शिकून होत नाही 20-30 दिवसात, त्यामुळं पण इथं तुम्हाला शिकायला भेटणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. आणि अजून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपला ऑनलाईन कोर्स आहे 20 दिवसाचा, तो पण तुम्ही जॉईन करू शकता. तर ज्यांना शिकायचंच आहे, मी तर म्हणतो क्लास लावण्या अगोदर तुम्ही आजपर्यंत कधी कम्प्युटरवर बसलेले नाहीत, क्लास लावायच्या आधी नाही का हे व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतर क्लास लावा. असं नाही म्हणत माझ्याकडेच लावा, कुठं पण लावा, पण आधी हे व्हिडिओ बघून मग क्लास लावा. तुम्हाला खूप फायदा होणार आहे. मी जेवढे पण आलेत ना क्लास लावायच्या आधी, मी त्यांना सांगितलेले, तर तुम्ही हे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. तर असेच आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच 20,000 सबस्क्राईब बी पूर्ण करून टाका. आणि पूर्ण व्हिडिओ आपले डिटेलमध्येच असतात, बघू शकता 29 मिनिट. परत इथं तुम्हाला मॉकअप वगैरे कसं यूज करायचं ते सांगितलेले. परत मांडव टाळ्याची डिझाईन असेल ती पण 17 मिनिट 25, सगळे व्हिडिओ आपल्या डिटेलमध्ये. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.